त्यांच्यासाठी सेवेत होते त्यांचं इथं स्वागत सन्मान चिन्ह देऊन केलं जाईल। रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख राहिली त्यांचा स्वागत सन्मान निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। तर या स्पर्धेसाठी 3 दिवस ज्यांची नक्कीच कडी मेहनत आपण पाहिलीच पंचांच्या भूमिकेमध्ये ते लालचंदजी गावंड यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। धनेश भोईर यांना मी विनंती करतोय या स्पर्धेसाठी ऑफिशियल पंच लालचंदजी गावंड नक्कीच विशुकोली अनुपस्थितीत राहिले परंतु 3 दिवस ज्यांनी खांद्यावरती जिम्मेदारी घेतले ते लालचंदजी गावंड यांची इथं उपस्थिती लाभली त्यांचं स्वागत सन्मान धनेशजी भोईर यांचे शुभ हस्ते होत असताना आपण पाहतोय। आणि या स्पर्धेसाठी लाईव्ह कव्हरेज ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते मयूर घरातला मी विनंती करतोय आपण वरती यायचंय अतिथी कक्षामध्ये। संदेश शेळके यांना मी विनंती करतोय आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे। एक उत्तम दर्जाची क्वालिटी मेंटेन केली आहे लाईव्ह कव्हरेज मध्ये आपण पाहिलीत नक्कीच एक वर्ष कंप्लीट झालंय चॅनल सुरू होऊन एकविरा लाईव्ह इव्हेंट संदेशजी शेळके त्यांचे सर्व आपण पाहतोय एक चांगली सुरुवात जरूर केली आणि त्यांना या वाटचालीसाठी नक्कीच आपण शुभेच्छा देऊया। मी विनंती करतोय धनेश भोईर आणि निलेशजी पाटील यांना की त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचं आहे। नक्कीच पुढील वाटचालीसाठी संदेश तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असेल। उत्तम दर्जाची क्वालिटी आपल्याकडून मेंटेन केली जाते आहे अतिशय चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण पाहिलं 3 दिवसामध्ये ते संदेश यांच्या माध्यमातून। तर मी विनंती करेन रोहित मात्रे या गावचे सुपुत्र अतिशय उत्कृष्ट असं गुणलेखन सुवाच्य असं गुणलेखन तर मी शेखर पाटील यांना विनंती करतोय की आपण रोहित मात्रे यांचा सन्मान करायचा आहे। मी विनंती करतोय शेखरजी पाटीलचे शुभ हस्ते आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर रोहित मात्रे गुणलेखक नक्कीच यांचं स्वागत सन्मान इथं होत असताना आणि लगेचच आपण प्रमुख प्रेझेंटेशन कडे जाणार आहोत।
नक्कीच ज्यांच्या माध्यमातून व्हॉलेंटिअरचं काम अतिशय उत्कृष्टरित्या करण्यात आलं त्या गोलू गँगला मी विनंती करतोय आणि ओमकार गोंदले याला विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी यायचंय. धन्यवाद. निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना नक्कीच पारितोषिक देण्यात आलं. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष 2024 ही पावसाळी रबर बॉलची स्पर्धा अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आणि या आयोजनाचं आपण पाहतोय चॅम्पियन ठरलाय तो भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ आणि प्रमुख प्रेझेंटेशन कडे जाऊया आपण. या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी आमंत्रित करतोय मयूर घरत यांना विनंती करतोय. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाचा करण मडवी याला मी आमंत्रित करतोय. 12 चेंडू 41 धावांची बहारदार खेळी ज्याच्या नावी राहिली तो करण मडवी ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जय हनुमान खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 च्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच मयूर घरत यांच्या शुभ हस्ते मात्र त्याला सन्मानित करण्यात आलं. तसेच या पूर्ण शृंखलेमध्ये ज्याने चांगली कामगिरी केली तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची वर्णी लागली आहे तो नक्कीच त्याच्यासाठी उत्कृष्ट चषक व ब्रँडेड टी शर्ट जी मयूर घरत यांच्याकडून देण्यात आलेली आहे. नक्कीच मी आमंत्रित करेन हे पारितोषिक देण्यासाठी. सचिन घरत यांच्या शुभ हस्ते देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. तर या पूर्ण शृंखलेमध्ये ज्यांनी 2 कॅचेस अतिशय उत्कृष्ट 3 कॅचेस अतिशय उत्कृष्टरित्या पकडल्या तो रतीश पाटील भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाचा रतीश पाटील ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. रतीश पाटीलला मी विनंती करतोय आपण यायचं हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. उत्कृष्ट चषक व ब्रँडेड स्पोर्ट टी शर्ट जे मयूर घरतच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आले मी मयूर घरतचंही आभार मानेन. सचिन घरत यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि टी शर्ट मात्र या खेळाडूला देण्यात येत आहे. आणि सचिन घरत हे बेस्ट फिल्डर आहेत खारकोपरचे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देताना आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहतोय रतीश पाटील याला सन्मानित करण्यात आलं. तसेच या पूर्ण शृंखलेमध्ये ज्यानं अतिशय चांगली गोलंदाजी केली उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यासाठी मात्र उत्कृष्ट गोलंदाज चषक व ब्रँडेड टी शर्ट आहे जे मयूर घरत यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. नक्कीच या पूर्ण शृंखलेमध्ये ज्यांच्या नावे आणि आजचा दिवस ज्याच्या नावे खऱ्या अर्थानं राहिला तो नक्कीच कायरा 11 नेरूल संघाचा संघनायक सिद्धेश कडू ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. 5 षटकं त्यानं फेकली 54 धावा दिल्या आणि 4 विकेट्स त्याच्या नावे राहिले. तो सिद्धेश कडू मात्र ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच संघनायक सुद्धा आहेत ते. मी विनंती करतोय शेखरजी पाटील यांना की त्यांनी सिद्धेशला सन्मानित करायचंय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि नक्कीच पुढील पारितोषिकाकडे वळूया आपण. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट चषक व ब्रँडेड टी शर्ट त्याला देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचं नाव आलंय नक्कीच आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांनी चांगली कामगिरी केली आणि चॅम्पियन जो संघ ठरलाय त्या संघाचा करण मडवी ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. यायचंय उत्कृष्ट चषक व ब्रँडेड टी शर्ट देण्यात येईल. काशीनाथ पाटील यांना मी विनंती करतोय खारकोपर गावचे नक्कीच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांना विनंती करतोय करण मडवीला आपण सन्मानित करायचंय. 26 चेंडू 79 धावा यांच्या माध्यमातून कुठल्या गेल्या तो भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाचा करण मडवी ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या होत्या. नक्कीच करण तुला पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक देतोय. आणि पुढील पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. एक आगलं वेगळं पारितोषिक जे नेहमीच खारकोपरच्या या मैदानावरती आपण पाहतो उद्योन्मुख खेळाडू म्हणून जे पारितोषिक देण्यात येतं इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. तर मी विनंती करतोय
आर्यन गोंदले याला मी विनंती करतोय की आणि ऋतिक घरत यांना दोघांना विनंती करतोय इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट उद्योन्मुख खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली गेली आहे आणि ओमकार यांना तिघांना विनंती करतो हे प्राइज द्यायचंय उत्कृष्ट चषक आणि ब्रँडेड टी शर्ट. तर मी विनंती करतोय चिरले संघाचा सार्थक घरत हा ठरला इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावी 2 विकेट्स राहिलेत. षटक फेकत असताना नक्कीच रमाकांत घरत यांच्या त्यांचे पिताश्री हे प्राइज स्वीकारत असताना नक्कीच ही गर्वाची बाब असेल. सार्थक घरत ठरलाय इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. ऋतिक आर्यन आणि ओमकारच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येत आहे. तत्पूर्वी आपण बोलूया प्रमुख प्रेझेंटेशन कडे आणि प्रमुख पारितोषिकांकडे जिथे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला सावलेश्वर सावले संघ. नक्कीच मी विनंती करतो किशोरजी पाटील काशीनाथजी पाटील आणि भोईर यांना आणि तसेच या स्पर्धेचे सर्व बंटेदादा घरत प्रमुख मान्यवरांना विनंती करतोय तृतीय पारितोषिक देण्यासाठी. रोख रक्कम 7,500 रुपये व भव्य चषक सावलेश्वर सावले संघ यांच्या प्रतिनिधींना हे पारितोषिक नक्कीच देण्यात येत आहे. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते किशोरजी पाटील 6,500 हे पारितोषिक. नक्कीच सावले संघालाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. खऱ्या अर्थानं नवी मुंबई परिसरातून आलेला हा संघ आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली. कायरा संघ नेरूल संघ नक्कीच ठरलाय या द्वितीय पारितोषिकाचा मानकरी. या शृंखलेचा या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. रोख रक्कम 12,500 व भव्य चषक प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र देण्यात येईल. पूर्ण टीमला मी नक्कीच इन्व्हाइट करतोय. अतिशय चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळ ज्यांच्या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलात. नवी मुंबई परिसरातून येऊन या खारकोपरच्या मैदानामध्ये ज्यांनी चांगला खेळ केला. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते रनरअप ठरलेला संघ आपण पाहतोय कायरा 11 नेरूल या संघाला मात्र पारितोषिक देण्यात आलं. रोख रक्कम 12,500 व भव्य चषक. तसेच आपण पुढील पारितोषिकाकडे वळणार आहोत. एक मुख्य पारितोषिक तर आपण विनंती करतोय पुढील पारितोषिक मालिकावीराचं जे पारितोषिक आहे ज्या पूर्ण शृंखलेमध्ये ज्यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणून ज्याचा राहिलाय तर नक्कीच नो डाऊट सावळे संघाचा अक्षय पवार हा ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच आणि त्यासाठी जे पारितोषिक आहे पावसाळी रबरी बॉलची ही बॅट जी गौरव म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे आणि उत्कृष्ट ट्रॉफी आपण पाहतोय सावले संघाचा अक्षय पवार ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. 39 चेंडू 89 धावा प्लस 2 विकेट असे 99 पॉइंटनी तो वरती होता. अक्षय पवार ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि मी विनंती करतोय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ या पूर्ण संघाला विनंती करतोय आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचंय. कॅप्टननी यायचंय. प्रथमतः कॅप्टननी यायचंय. पहिला मी कॅप्टनला विनंती करेन आपण यायचंय. नक्कीच मी एक कॅप्टनशी बाईट घेऊ इच्छितो. आपण पाहतोय चॅम्पियन ठरलेला संघ चॅम्पियन संघाला मात्र इथं पारितोषिक देण्यात येते. स्पर्धेचे सर्व बंटेदादा घरत तसेच प्रमुख मान्यवर किशोरजी पाटील काशीनाथजी पाटील भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र चॅम्पियन ठरलेला संघ
चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय तो भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ. मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे सर्व बंटीदादा घरत या स्पर्धेचं नक्कीच अध्यक्ष चषक 2024 आयोजन ज्यांच्या माध्यमातून राहिलंय अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आणि ह्या आयोजनाचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय भूमिका स्पोर्ट्स चिरले संघ. नक्कीच हार्दिक असं अभिनंदन चिरले संघाचं. हार्दिक असं अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात आणि चॅम्पियन ठरलात. पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धेसाठी आम्ही तुम्हाला